स्माइल वेलकम. आजच्या सेशनमध्ये आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत. वेलकम वेलकम वेलकम. आज आपण आजार आणि रेकीद्वारे उपचार हा पार्ट बघणार आहोत आणि त्यानंतर मी स्वतः तुम्हाला तुमच्या जे काही फिजिकल पेन आहे अगर उसने चाहा तर आजच्या या सेशनमध्ये डिस्टन्स हिलिंगचा आपण अनुभव घेणार आहे आणि या डिस्टन्स हिलिंगच्या माध्यमातून तुमच्या शरीरावर असलेला तणाव, वेदना, दुःख आपण कमी करू शकणार आहे. एव्हरीथिंग बाय हिज विल, त्याच्या इच्छेने, ज्या कुठल्या ईश्वर गुरूंना तुम्ही मानता त्याच्या इच्छाने आपण या वेदनांना कमी करू शकणार आहोत. सो सर्वप्रथम जाणून घेऊ आजार आणि उपचार. डॉक्टर मिकाउसी यांनी जेव्हा रेकी रिडिस्कवर केली त्यावेळेस त्यांनी 24 पॉइंट आपल्या शरीरावर सांगितले होते ट्रीटमेंटसाठी. किती पॉइंट? 24 पॉइंट. आणि सर्वसाधारणपणे रेकी पोहोचण्यासाठी 3 मिनिटं एका पॉइंटसाठी ऊर्जा देणं गरजेचं आहे, कमीत कमी 3 मिनिटं. आणि जर पूर्ण 24 पॉइंटला रेकी द्यायची आहे तर 72 मिनिटाचा वेळ प्रत्येक व्यक्तीला स्वतःसाठी लागेल. आता कंडिशन अशी आहे सध्या की आपण स्वतःसाठी खायला देखील आपल्याजवळ वेळ नसतो. कष्ट खूप करतो दिवस रात्र, पण जेवायला जो आरामाचा वेळ काढायला पाहिजे, एक प्रॉपर स्लीपिंग टाइम आपल्याकडे नाहीये. म्हणजेच कमतरता काय झाली आहे? सब कुछ होने के बाद टाइम की कमी आ गई अपनी जिंदगी. आपल्याकडे वेळ नाहीये. मग आता जर वेळ नाहीये तर त्याला बॅलन्स कसं करायचं? म्हणून आपण 24 पॉइंटचं जे हिलिंग आहे डॉक्टर मिकॉस यांनी सांगितलेलं 72 मिनिटाचं, ते आपण बदललं आपल्या प्रॅक्टिसमध्ये. आणि त्याच्याही आधी म्हणजे डॉक्टर मिकॉसिनच्याही आधी आपल्या ऋषी मुनींनी 7 चक्रांची ऊर्जा आपल्याला सांगितली, जी आपण काल बघितली, शिकलो. आता 7 चक्रांना जरी आपण हिलिंग केलं तर 7 × 21 मिनिटं. अगर अच्छा स्वास्थ्य सुख समाधान चाहिए तर आपण स्वतःसाठी हे 21 मिनिटं निश्चितच काढू शकतो. स्वतःसाठी हे 21 मिनिटं आपण निश्चितच काढू शकतो. ओके. तर बघा, आता आपण 7 चक्रांना कसं चार्ज करायचं, कशा पद्धतीने आपण 7 चक्राचं हिलिंग करायचं ते आता बघणार आहोत. तर सॉरी, तर त्याच्यासाठी आपले जे आहे सगळ्यात पहिले आपण आजार आणि निदान त्याच्यावर अभ्यास करणार आहे, की जे कुठले फिजिकल आजार आहेत. लिहत बसू नका, तुमच्या पीडीएफ मध्ये डिटेल मध्ये हे दिलेलं आहे. ठीक आहे, तुमच्या पीडीएफ मध्ये डिटेल मध्ये हे दिलेलं आहे की कशा पद्धतीने तुम्ही यावर वर्क करू शकणार. तर आजचा आपला पहिला टॉपिक आहे बिमारी और निदान आणि रेखीद्वारा उपचार. आणि त्यानंतर जेव्हा मी तुम्हाला तुमचं हिलिंग करून देणार तर जेवढ्या श्रद्धेने, जेवढ्या पॉझिटिव्हिटीने तुम्ही यांना या ऊर्जांना ग्रहण कराल तेवढा सुंदर अनुभव तुम्हाला येणार आहे. तर लिहत बसू नका, थोडक्यात मी सांगते, कारण आज आपलं हिलिंगवर सगळ्यात महत्वाचा फोकस आहे. ओके.
पोटा संबंधित आजार, पोटा संबंधित आजार, उल्टी, दस्त, कब्जियत, गैस, अपचन, खाने पीने में अरुचि, पिंपल्स, काळे पांढरे डाग, गोरं होण्यासाठी, बुद्धी वाढवण्यासाठी, आनंद प्राप्तीसाठी, या सर्व समस्यांवर आपल्याला जे समाधान आहे, कुठलंही ट्रीटमेंट करताना सर्वप्रथम रेकीला कॉल करायचा. रेकीची प्रार्थना मी तुम्हाला सांगितली आहे. मी स्वतःची आभारी आहे, दिव्य रेकी शक्तीची आभारी आहे, माता पिता व समस्त गुरुजनांची आभारी आहे. रेकी अमृत, रेकी अमृत, रेकी अमृत दोन्ही हात रब करायचे आहे. मग आता जेवढंही आपण पोटाच्या समस्या बघितलेल्या आहे त्याच्यावर उपचार करण्यासाठी एक हात आज्ञाचक्र आणि दुसरा हात मणिपूर चक्र, नाभीच्या 3 बोट वर. ठीक आहे, एक हात आज्ञाचक्र आणि एक हात नाभीच्या 3 बोट वर, अशा पद्धतीने संवेदना सुरू होऊन संपेपर्यंत हात ठेवला तर तुमच्या शरीरावर ज्या काही वेदना आहे किंवा त्या वेदनांसाठी जे काही रूट कॉज, आता रेकी म्हणजे कुठलं मॅजिक नाही आहे. कधी कधी तुमचे क्रॉनिक पेन असतात, अगदी 10 वर्षापासून 20 वर्षापासून कोणाला त्रास असतो, तर अशा वेळेस थोडा हिलिंगला वेळ द्यावा लागतो. आणि रेकी लेव्हल 1ची जी प्रॅक्टिस आहे ही तुम्हाला माहिती आहे की स्वयंशुद्धीकरण कालावधी असते, म्हणून अगदी यातच तुमचे फोन येतात. मग ते मॅडम एखाद्याचा कॅन्सर ठीक करायचा आहे, हे करायचं आहे, तर ते लेव्हल 1 मध्ये शक्य नाही आहे. ते डिस्टन्स हिलिंगच्या माध्यमातून आपण करू शकतो. मर्यादा लक्षात घ्या, लेव्हल 1च्या आणि सेकंड लेव्हल मास्टर लेव्हलच्या जे काही आपण रिझल्ट डिस्कस करतो ते मास्टर लेव्हलच्या ऊर्जांनुसार आहेत. ठीक आहे, त्याच्यानंतर व आपला कुठल्याही प्रकारचं डोकेदुखी, मायग्रेन पासून मुक्ती मिळवण्यासाठी, तर त्यासाठी आहे मणिपूर चक्र आणि रूट चक्र. खाली दोन्ही आहेत, मणिपूर चक्र आणि रूट चक्र. खालचे 2 चक्र आपल्याला घ्यायचे आहेत, रूट चक्र आणि मणिपूर चक्र आणि मूलाधार चक्र, आणि मग आज्ञा चक्र आणि हृदय चक्र. ठीक आहे, यू हॅव टू वर्क ऑन आज्ञा चक्र आणि हृदय चक्र. इथे तुम्हाला 4 पॉइंट म्हणजे 7 चक्र कव्हर करायचे आहे, मायग्रेनसाठी आणि कुठल्याही प्रकारची डोकेदुखीसाठी. त्यानंतर निराशा, हताशा, नकारात्मक विचार, तणाव, डिप्रेशन या सर्व प्रॉब्लेम पासून मुक्ती मिळवण्यासाठी एक हात आज्ञाचक्र, दुसरा हात नाभीच्या 3 बोट खाली स्वाधिष्ठान चक्र. नियम तेच, प्रार्थना करायची, दोन्ही हात रब करायचा, हात ठेवायचा. हातातून संवेदना सुरू होऊन संपेपर्यंत, ज्यांना संवेदना जाणवत नाही त्यांनी कमीत कमी एकेका पॉइंटवर 7 ते 10 मिनिटं हात ठेवायचा डीप हिलिंगसाठी, आणि जास्ती काळ तो रिझल्ट तुमच्या जीवनावर राहावा यासाठी तुम्हाला तेवढं हिलिंग करायचं आहे. 10 मिनिटं तरी रोज त्या पार्टला हिल करा. 2 ते 4 दिवसामध्ये सकाळ संध्याकाळ 2 वेळा करा. 2 ते 4 दिवसामध्ये तुम्हाला तो सकारात्मकतेचा बदल तुमच्या जीवनामध्ये तुम्ही बघू शकाल. लक्षात ठेवा, ओनली युअर प्रॅक्टिस कॅन चेंज युअर लाईफ. तुमची दैनंदिन प्रॅक्टिस हीच तुमच्या जीवनाला सकारात्मकता आणि पॉझिटिव्हिटीशी जोडणार आहे आणि तुम्हाला पाहिजे असलेला सकारात्मक रिझल्ट तुमच्या जीवनात अट्रॅक्ट करणार आहे. सो प्रॅक्टिस ही अत्यंत महत्वाची आहे. काल मी दर्शना मॅडम 7 चक्र शिकवलेले आहेत, तर हात फक्त आपण त्या चक्रांचे नावं लक्षात ठेवा की कोणतं चक्र कोणतं आहे. इथे आपण फक्त 7 चक्रांचा ट्रीटमेंटसाठी वापर करणार आहे. तर कालचं जर सेशन तुम्हाला जर नाही कळत असेल की मी जे चक्र सांगते त्याचं जर तुम्हाला कळत नसेल तर कालचा व्हिडिओ बघा, प्लस तुम्हाला जे पीडीएफ मिळेल त्या पीडीएफ मध्ये प्रत्येक चक्राची जागा आणि त्याचं नाव हे तिथे दाखवलेलं आहे इमेजमध्ये, तर त्याच्यामुळे ते समजून घेण्यास तुम्हाला सोपं जाईल. कारण आपण फक्त 7 पॉइंटचाच उपयोग या ट्रीटमेंटमध्ये करणार आहोत. ओके, नेक्स्ट. तर बघा, त्याच्यानंतर डोळ्या संबंधित कुठलेही प्रॉब्लेम याच्यासाठी किंवा चष्मेपासून मुक्तीसाठी दोन्ही हात डोळ्यांवर, आज्ञाचक्र, स्वाधिष्ठान चक्र आणि पायाचे तळवे. दोन्ही हात डोळ्यांवर, मग आज्ञाचक्र, स्वाधिष्ठान चक्र नाभीच्या 3 बोट खाली, दोन्ही हात तळपायांवर. कारण ॲक्युप्रेशर सुजोकनुसार ॲक्युप्रेशरचे सगळे पॉइंट आपले तळहात आणि तळपायात असतात. त्याच्यामुळे जेव्हा आपण तळपायांवर तळहातांनी हिलिंग करतो तर आपल्या पूर्ण बॉडीच्या चेतना ज्या आहेत त्या ऍक्टिव्ह होतात आणि डोळ्यांच्या समस्या देखील हील व्हायला मदत होते. तसं रोज जर तळहातांनी तळपायावर हिलिंग दिलं तर तसंही तुमचं फुल बॉडी परत. अजून तुम्हाला आज बऱ्याच दिवसानंतर आठवली म्हणून गोष्ट सांगते.
तुम्ही जर ऑब्झर्व केलं असेल, आईच्या गर्भामध्ये बाळ असतं ना, तेव्हा त्या बाळाचा जो पोझिशन असतो तो आपल्या एका शरीराच्या ऑर्गनशी मॅच करतो. कोणता ऑर्गन आहे? कोणी सांगेल? एका ऑर्गनशी, तो म्हणजे आपला कान. बघा इकडे खाली डोकं, बाळाचं डोकं या पद्धतीने, बाळाचं पाठ आणि हे बाळाचे पाय असे जवळ असतात. तर या आकाराने आपलं जे बाळ असतं आईच्या गर्भामध्ये, तर ते या पोझिशन मध्ये असतात. आणि तुम्हाला माहिती असेल तर याच तत्वावर, जसं हात आणि पायावर प्रोफेसरांनी सुजोक थेरपी इन्व्हेंट केली, त्याच पद्धतीने कानाच्या रचनेनुसार औराकुलर थेरपी बनलेली आहे. ज्यांना माहिती असेल औराकुलर थेरपी त्याला म्हणतात. आता आपण याचा रेकीमध्ये काय फायदा उचलू शकतो? अगर आपको हीलिंग करना है और पता नहीं कहाँ हीलिंग करना है, कोणत्या पार्टवर करायचं आहे, तर रेकीमध्ये आपण कुठल्याही ऑर्गनला काही घोषित करू शकतो. तर इथे तुम्ही काय म्हणू शकता? थँक्स टू मी, थँक्स टू रेकी, थँक्स टू माय बोथ इयर, दोन्ही कानांचा आभारी आहे. आणि म्हणायचं की मी माझ्या संपूर्ण बॉडीला माझ्या दोन्ही कानांवर घोषित करत आहे. काय म्हणायचं? मी माझ्या संपूर्ण बॉडीला, संपूर्ण शरीराला दोन्ही कानावर घोषित करत आहे. दोन्ही हात रब करायचे आणि दोन्ही हात रोज झोपताना कानावर ठेवून द्यायचे. सकाळी उठून बघा आणि म्हणायचं की मी पूर्ण स्वस्थ आहे, मस्त आहे, जबरदस्त आहे, मला खूप शांत आणि गाढ झोप लागत आहे, मला संपूर्ण स्वास्थ्याला प्राप्त झालेला आहे, असं म्हणत म्हणत झोपा. काय होईल माहितीये का? काही दिवसांमध्ये तुम्हाला असं लक्षात येईल की हळूहळू तुमच्या स्वास्थ्य समस्या ठीक होतात आहे. पण जेव्हा तुम्ही याच्यात रेकीचे सेकंड आणि थर्ड लेवलचे सिम्बॉल्स वापराल, तर हे अधिक प्रभावी ट्रीटमेंट ठरणार. विथ सिम्बॉल याची एनर्जी तुम्हाला अधिक चांगल्या पद्धतीने जाणवणार आहे. क्लिअर? ओके. नेक्स्ट. तर ठीक आहे, असं बाकीचं तुम्हाला प्रत्येक आजाराप्रती दिलेलं अगदी डायबिटीज पासनं स्टोन पर्यंत, मोच आली असेल, त्याच्यानंतर कुणाला प्रेग्नन्सी राहण्यासाठी त्रास होत असेल, अशा सगळ्या प्रॉब्लेम्सवर याच्या तुमच्या ज्या पीडीएफ आणि नोट्स आहेत त्याच्यात उत्तर दिलेलं आहे. एकच मिनिट. ओके. तर तुम्ही दोन्ही कानांना त्या पद्धतीने हील करून तुम्ही ट्रीट करू शकता. तुमच्या नोट्समध्ये सगळं मेन पीडीएफ तुम्हाला पाठवायचं अजून, ते तुम्हाला उद्या पाठवल्या जाईल. ठीक आहे, उद्या किंवा शनिवारी पाठवल्या जाईल. मे बी उद्याच मी पाठवायला सांगते पीडीएफ, आणि जे व्हिडिओज आहे प्रॅक्टिसचे आवरा वगैरेचे, तर ते व्हिडिओ देखील मी तुम्हाला उद्याच्या सेशनमध्ये पाठवायला सांगेल. तर ते तुम्ही जिथे तुम्हाला रोज कम्युनिटीवर लिंक येते तिथेच तुम्हाला पीडीएफ आणि नोट्स देखील मिळणार आहे. ज्या कम्युनिटीवर तुम्हाला ऍड केल्या गेलेला आहे त्याच कम्युनिटीवर, जिथून तुम्ही आजचा क्लास अटेंड केलेला आहे त्याच कम्युनिटीवर तुम्हाला नोट्स देखील मिळणार आहेत. ओके. तर आता हा झाला विषय आपला आजार आणि रेखीद्वारे उपचार. त्याचे सगळे बाकी सगळे आजारांचे डिटेल्स तुम्हाला पीडीएफ मध्ये मिळेल. तिथं त्या पद्धतीने 7 चक्रांवर हात ठेवून संवेदना सुरू संपेपर्यंत तुम्ही ट्रीट करू शकता. आता मी तुम्हाला 2 मिनिटाचा वेळ देत आहे. या 2 मिनिटामध्ये थोडं पाणी पिऊन घ्या. 15-20 मिनिटं हलायचं नाही आहे, अशा परिस्थितीत बसायचं आहे. कारण आता आपण डिस्टन्स हिलिंगचा अनुभव करणार आहे. तर 2 मिनिटात रेडी होऊन जा, रिलॅक्स होऊन बसायचं आहे. ठीक आहे. जो इतने देर बैठ नहीं सकते उन्होंने सो के भी करना, पण तुम्ही मला दिसणं खूप गरजेचं आहे. ओके, चला करा लवकर. चला लवकर रेडी व्हायचंय. चला लवकर, फास्ट.
अगर उसकी इच्छा रही, जे लोक ट्रॅव्हलिंग मध्ये प्रवासात आहे, कुठल्या वाहनावर मशीनवर काम करत आहे, त्यांनी जर एका जागी बसून करू शकत नाही तर मग हे प्रॅक्टिस करायची नाही आता. कारण हे लाईव्ह हिलिंग सेशन असतं, मशीनवर काम करत असताना करायचं नाही. ठीक आहे. सायली मॅडम, हेडफोन काढायचा आहे. हिलिंगच्या वेळेस हेडफोन काढायचा आहे. चलो रेडी. थोडं पाणी पिऊन घ्या. आवाज मोठा करा. चलो रेडी. कुठल्याही पद्धतीची मनात शंका असेल तर मेडिटेशनला बसू नका. ओके. चलो. डोळे हलके बंद. पाठीचा कणा ताठ. संपूर्ण लक्ष येणाऱ्या आणि जाणाऱ्या श्वासांकडे. कल्पना करा, येणारा प्रत्येक श्वास आपल्याला परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर आणि दीर्घायुष्य प्रदान करत आहे. जाणाऱ्या प्रत्येक श्वासासोबत शरीर, मन, सात चक्र आणि अवरातील सर्व प्रकारची नकारात्मकता कायमस्वरूपी निघून जात आहे. जाणाऱ्या प्रत्येक श्वासासोबत शरीर, मन, सात चक्र आणि अवरातील सर्व प्रकारची नकारात्मकता कायमस्वरूपी निघून जात आहे. ज्या कुठल्या ईश्वर गुरूंना मानता त्यांना आवाहन करा. ज्या कुठल्या ईश्वर गुरूंना तुम्ही मानता त्यांना आवाहन करा आणि मिळणाऱ्या ऊर्जांचा स्वीकार करा. मिळणाऱ्या ऊर्जांचा स्वीकार करा. ईश्वरीय कृपेने कल्पना करा, अनंत स्रोतातनं वाहत असणारी दिव्य ब्रह्मांडी ऊर्जा तुमच्या पर्यंत पोहोचत आहे. अनंत स्रोतातनं वाहत येणारी दिव्य ब्रह्मांडी ऊर्जा तुमच्या पर्यंत पोहोचत आहे. अनंत स्रोतातनं वाहत येणारी दिव्य ब्रह्मांडी ऊर्जा
तुमच्यापर्यंत पोचत आहे. आणि ही ऊर्जा आता तुमच्या क्राऊन चक्रामध्ये पोचत आहे. क्राऊन चक्रामध्ये कुठल्याही कारणाने कुठलीही निगेटिव्हिटी असेल, त्यासाठी रिलेटेड जे ऑर्गन आहे त्यामध्ये कुठल्याही कारणाने निगेटिव्हिटी असेल, सर्व प्रकारची निगेटिव्हिटी, सर्व प्रकारची निगेटिव्हिटी कायमस्वरूपी निघून गेलेली आहे. हृदय चक्रापर्यंत ही ऊर्जा पोहोचलेली आहे. हृदय चक्र, कुठल्याही पद्धतीने जर निगेटिव्हिटी असेल, शारीरिक ताण असेल, मानसिक ताण असेल, जो तुम्ही वर्षानुवर्ष शोषून जीवनामध्ये उतरवून ठेवलेला आहे, तो प्रत्येक ताण कायमस्वरूपी कमी होतोय. जस्ट रिमूव्ह, जस्ट रिमूव्ह, जस्ट रिमूव्ह परमनंटली. आता ही दिव्य ब्रह्मांडी ऊर्जा तुमच्या संपूर्ण चेहऱ्यावर पोहोचत आहे. चेहऱ्यावरनं मानेचा मागचा भाग, डोक्याचा भाग, कंठपर्यंत पोहोचत आहे. दोन्ही डोळे, नाक, दोन्ही कान, मुखमंडल, दोन्ही ओठ, ओठांच्या मध्ये असलेली दंतपंक्ती, जिव्हा आणि कंठस्थ ग्रंथी. यात कुठल्याही कारणाने कुठल्याही प्रकारची निगेटिव्हिटी असेल, ती पूर्णपणे निघून जात आहे. सर्व सर्व प्रकारची निगेटिव्हिटी कायम स्वरूपी निघून जात आहे, निघून जात आहे, निघून जाते. अनंत स्रोतातना वाहते ना ही दिव्य ब्रह्मांड ऊर्जा आता तुमच्या दोन्ही हात, हृदय, लंग्स, लिव्हर, स्टमक, संपूर्ण पोट आणि पाठीचा भाग, संपूर्ण पाठीचा भाग, कुठल्याही कारणाने कुठली निगेटिव्हिटी असेल, कुठल्याही कारणाने निगेटिव्हिटी असेल, संपूर्णतः निघून जात आहे, कायम स्वरूपी निघून जात आहे. आणि ही सर्व प्रकारची निगेटिव्हिटी आता खूप फोर्स शरीरावर निर्माण करत आहे. जेनेटिक ऑर्गन्स दुखत, तुमचं मूलाधार चक्र, यात कुठल्याही कारणाने निगेटिव्हिटी असेल, वेदना असेल, आजारांचे कारण असेल, संपूर्ण निगेटिव्हिटी निघून जात आहे. अगदी दोन्ही पाय, पायांचे तळपाय, गुडघे, पोटऱ्या, मांड्या, सगळी निगेटिव्हिटी निघून जात आहे. आणि आता अखंड ब्रह्मांडाचा तो फ्लो एखाद्या शावर नुसार तुमच्या संपूर्ण इंटरनल आणि बाह्य आवरणाला क्लीन करतो आहे. ज्या कुठल्या कारणाने जी कुठली निगेटिव्हिटी आहे, शारीरिक वेदना आणि शारीरिक आजारांचे कारण आहे, त्या प्रत्येक नकारात्मकतेला तुमच्या तळपायातून एक विजेसारखी एनर्जी निघून जात आहे. आणि त्या एनर्जी सोबत तुमच्या प्रत्येक वेदना, दुःख, शरीरावरचा तणाव, मनावरचा तणाव निघून जात आहे. डीपर 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 पृथ्वीच्या खोल भूगर्भामध्ये निघून जात आहे.
परमनंटली निघून जाते, परमनंटली 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 निघून जाते, परमनंटली निघून जाते, परमनंटली निघून जाते, अगदी परमनंटली निघून जाते, परमनंटली परमनंटली परमनंटली. आणि पृथ्वीच्या खोल भूगर्भामध्ये बघा एक मोठा दगड बांधलेला आहे आणि तुमच्या सगळे दुःख, कष्ट, वेदना आता त्या दगडाला बांधून टाकलेले आहे. तुमच्या जीवनात तुम्ही आतापर्यंत सहन केलेलं प्रत्येक दुःख, शारीरिक वेदना, मानसिक तणाव, या सगळ्या गोष्टी त्या दगडाला बांधून टाकलेल्या आहे. परमनंटली अलाव युअर सेल्फ की त्या सगळ्या निगेटिव्हिटीला त्या दगडाला बांधून टाकलाय आणि एकच वार आणि तुमचं त्या निगेटिव्हिटीशी कायमस्वरूपी नातं तुटलेलं आहे. तुमचं त्या निगेटिव्हिटीशी नातं कायमस्वरूपी तुटलेलं आहे, कायमस्वरूपी तुटलेलं आहे. आणि आता ती ब्रह्मांडीय तेजोमय ऊर्जा त्या पृथ्वीच्या भूगर्भातनं एखाद्या विजेसारख्या चमकदार ऊर्जांसोबत बाहेर पडते आणि बघा आता तुमच्या तळपायाला स्पर्श करत आहे. तुमचा तळपाय, त्याच्यावर कुठल्याही वेदना असतील, टाचेवर वेदना, पूर्ण उपचार, संपूर्ण उपचार, दिव्य रेकी शक्तीच्या या दिव्य ऊर्जा तुमच्या दोन्ही तळपायांना उपचारित करत आहे. अँकल जॉईंटला उपचारित करत आहे. अँकल जॉईंट मधल्या ऊर्जा पॉझिटिव्ह होऊन तिथे श्वासला दोन्ही पाय, दोन्ही पायांच्या पोटऱ्या, दोन्ही पायांचे गुडघे आता हील होतात आहे. गुडघ्यांवर जो काही तणाव असेल, ज्या कुठल्या अडचणी असेल, पायी चालायला त्रास होत असेल, आज सगळ्या वेदनांचा उपचार होतोय, सर्व वेदनांचा उपचार होतोय. दोन्ही पायांच्या मांड्या, जंघांच्या जोड याच्यात कुठे काही वेदना असतील त्या देखील या दिव्य रेकी शक्तीच्या ऊर्जांनी हील होत आहे. त्या देखील या दिव्य रेकी शक्तीच्या ऊर्जांनी हील होत आहे. आता तुमचं रूट चक्र बघा, लाल रंगाच्या प्रकाशमय ऊर्जांनी परिवर्तित होऊन त्याच्या आजूबाजूला असलेले सर्व ऑर्गन उपचारित होत आहे, हील होत आहे, स्वस्थ होत आहे. त्याच्या आजूबाजूला असलेला प्रत्येक ऑर्गन उपचारित होतोय, हील होत आहे, उपचारित होतोय, हील होत आहे. आता ही दिव्य ऊर्जा तुमच्या रूट चक्रातून स्वादिष्टान चक्रापर्यंत त्या नाभीच्या 3 बोट खाली तिथे बघा एक केशरी रंगाचा दिव्य प्रकाशाचा निर्माण झालेला आहे. आणि हा केशरी रंगाच्या प्रकाशाने त्याच्या आजूबाजूला असलेला प्रत्येक ऑर्गन हील होत आहे, प्रत्येक ऑर्गन उपचारित होत आहे, प्रत्येक ऑर्गन हील होत आहे, प्रत्येक ऑर्गन उपचारित होत आहे. जस्ट हील, जस्ट हील, जस्ट हील. आणि आता ही दिव्य ब्रह्मांडी ऊर्जा तुमच्या मणिपूर चक्रापर्यंत पोहोचत आहे आणि तुमच्या सुख, समाधान, समृद्धी किंवा संपूर्ण डायजेस्टिव्ह सिस्टीम मध्ये कुठेही काही वेदना आणि कंपन असतील, तिथे आता दिव्य उपचार प्राप्त होत आहे. दिव्य उपचार, दिव्य उपचार, दिव्य उपचार प्राप्त होत आहे, दिव्य उपचार प्राप्त होत आहे. हृदय चक्राकडे या, संपूर्ण हृदयामध्ये आता ग्रीन कलरचा दिव्य प्रकाश तयार झालेला आहे आणि दिव्य करुणा आणि प्रेमाचा भाव तुमच्यामध्ये निर्माण झालेला आहे. दिव्य करुणा आणि प्रेमाचा भाव तुमच्यामध्ये निर्माण झालेला आहे. दिव्य करुणा आणि प्रेमाचा भाव तुमच्या जीवनामध्ये निर्माण झालेला आहे. दिव्य करुणा आणि प्रेमाचा भाव तुमच्या जीवनामध्ये निर्माण झालेला आहे. दिव्य करुणा आणि प्रेमाचा भाव तुमच्या जीवनामध्ये निर्माण झालेला आहे. दिव्य करुणा आणि प्रेमाचा भाव तुमच्या जीवनामध्ये निर्माण झालेला आहे. दिव्य करुणा आणि प्रेमाचा भाव तुमच्या जीवनामध्ये निर्माण झालेला आहे. आणि आता थ्रोट चक्रापर्यंत ऊर्जा पोहोचलेली आहे आणि थ्रोट चक्र, थायरॉइड ग्लँड, श्वसन नलिका, अन्न नलिका या इथे ही ऊर्जा पोहोचून तिथे लाईट ब्लू कलरचा प्रकाशमय ऊर्जा ऍक्टिव्हेट झालेला आहे. लाईट ब्लू कलरची प्रकाशमय ऊर्जा ऍक्टिव्हेट झालेली आहे. तुमचं थ्रोट चक्र, तुमच्या वाणीमध्ये तेज आणि ओज आलेला आहे. तुमच्या शब्दांमध्ये पॉवर आलेली आहे की प्रत्येक व्यक्ती तुम्हाला ऐकून घेतोय. आणि आता संपूर्ण मस्तिष्क आणि पाठीचा मेरुदंड, पाठीचा पूर्ण भाग, लोअर बॅक, अपर बॅक, मिडल बॅक संपूर्णतः दिव्य उपचारांनी परिपूर्ण झालेली आहे. संपूर्ण मस्तिष्क, चेहरा, दोन्ही डोळे, दोन्ही कान, नाक, ओठ, दंतपंक्ती, घसा, गळा सर्व हील झालेला आहे. संपूर्ण हिलिंग, संपूर्ण हिलिंग, संपूर्ण हिलिंग. अखंड ब्रह्मांडाच्या दिव्य उपचारक ऊर्जा एखाद्या शावर प्रमाणे आता तुमच्यावर प्रवाहित होत आहे. आणि तुमच्या शरीरावर जिथेही ज्याही कारणाने वेदना होत्या, शरीरावर तणाव, मनावर कुठल्याही कारणाने तणाव असेल, त्या सगळ्या तणाव आज रिलीज झालाय आणि तुम्ही संपूर्ण स्वस्थ झालेले आहेत. संपूर्ण स्वस्थ, संपूर्ण स्वस्थ, संपूर्ण स्वस्थ. परम स्वास्थ्याची दिव्य ऊर्जा तुम्ही अनुभव करत आहे. परम स्वास्थ्याची दिव्य ऊर्जा तुम्ही अनुभव करत आहे. तथास्तु, तथास्तु, तथास्तु. अनंत स्रोतात येणारी ही दिव्य ब्रह्मांडी ऊर्जा तुम्हाला संपूर्ण आशीर्वाद देत आहे. संपूर्ण आशीर्वाद, संपूर्ण आशीर्वाद, संपूर्ण आशीर्वाद.
तथास्तु तथास्तु तथास्तु. दोन्ही हात जोडून या दिव्य ब्रह्मांड ऊर्जांचं कोटी कोटी आभार की या दिव्य ऊर्जांनी आज तुम्हाला हील केलेला आहे. तुमच्या शरीर आणि मनावरचा ताण कमी करून संपूर्ण उपचार तुम्हाला प्रदान केलेला आहे. त्यासाठी या दिव्य ब्रह्मांड ऊर्जांचं कोटी कोटी आभार, कोटी कोटी आभार, कोटी कोटी आभार. थँक्यू, थँक्यू, थँक्यू व्हेरी मच. स्वतःचा आभार, ईश्वर गुरूंचा आभार. तथास्तु तथास्तु तथास्तु. धन्यवाद. थँक्यू. हळूवार उघडायचंय, थोडं पाणी पिऊन घ्या. सो कुणी कुणी आपल्या एनर्जीला हील होताना अनुभवलं आणि पेन कमी झाला? मॅडम मी झाले का ड्राईव्ह? हा, झाला. बोला. हा नमस्ते मॅडम. मला ज्यावेळेस तुम्ही हिंद देत होता ना तर असे झटके बसत होते अंगाला आणि हाताला पायाला असं असं गुदगुदल्यावाणी आणि कस तरी होत होतं, म्हणजे जाणवत होती कुठली तरी एनर्जी आपली बाहेर जाते बाबा म्हणून. आणि जेव्हापासून मॅडम इथं आहे ना तेव्हापासून माझी एवढा हलक आहे. मी 1 महिना झाला गावाकडे गेलेच नाहीये. तर गावाकडे एवढं दुखायचं ना माझं कंटिन्यू 3-4 किलो वजन कमी पण झालंय. आणि मी काल जवळपास 60-70 किलो लांब म्हणजे अशी गाडी पण चालवली. म्हणजे माझा एवढा फरक झालाय रिकी मध्ये आल्यापासून. चला, छान छान. मॅडम एवढी जागा एक बघायची होती, कारण मी इकडून टेबल केलंय, नाही खिडकी मॅडम, आहे हा इथं ध्यान एक माणसाचा प्रश्न आहे, इथे उत्तर नाही देऊ शकत त्याचा. ठीक आहे. बर बर ओके. चालतंय. हा. चला. सो एनी शेयरिंग कि आपका दर्द कहाँ था और कहाँ कम हो गया? गीतेश कुमार सर, अनम्यूट करा. बोला सर. हॅलो मॅम. हा, येतोय आवाज. मला खूप घाम आला होता मॅम. पण त्याच्यानंतर आता पूर्ण शरीर शरीर हलकं पडलेलं आहे का सांगा? रिलॅक्स झालं का? हलकं पडलेलं आहे. आता हलकं पडलेलं आहे. पूर्ण शरीर ओलं झालं होतं. ते सगळे ब्लॉकेजेस निघून गेले ना, जे साचले होते आतमध्ये, ते निघालेत. ग्रेट, छान. थँक्यू मॅम. ओके. गीता पवार मॅडम, बोला. नमस्कार मॅडम. मॅडम मला सकाळपासून 6 वाजल्यापासून सारखं बसून होते आपले क्लासेसच्या ह्याच्यासाठी, पण इतका बॅक पेन होता, भयानक पेन होता की मी दुपारी मलम लावून घेतला, टॅबलेट घेतली, पण इतका सहनच होत नव्हता मॅडम. परत जसं हिलिंग सुरू झालं का तसं तसं पूर्ण बॅक पेन गेला की पूर्ण अक्षरशः मी सकाळी टॅबलेट घेतली पण तरी राहिला नाही. पण जेव्हा जसं मेडिटेशन सुरू झालं तसं तसं लगे काही सेकंदातच जाणवायला लागलं आणि असं वाटत होतं की आता वाटतंय की याचा पेन होता का नव्हता. याचा पेन मला चला. खूप पेन होता, म्हणजे सांगण्यासारखाच नव्हता. सकाळी 6 वाजल्यापासून परेशान होते मॅम मी. ओके, ग्रेट, छान, खूप छान. चैताली मॅडम, अनम्यूट करा. हॅलो मॅम. हा, बोला. मला हे विचारायचं आहे, आता माझा शक्तिपात झालेला आहे, पण हीच हिलिंग जर मला माझ्या हस्बंडसाठी द्यायची असेल तर त्यांचा पण डिस्टन्स शक्तिपात झालेला आहे का? डिस्टन्स हिलिंग लागते. त्यांचा शक्तिपात होणं गरजेचं नाही आहे.
तुम्हाला सेकंड आणि थर्ड लेवलचं डिस्टन्स सिलिंग आलं तर तुम्ही करू शकाल. लेवल 1 हो मध्ये हो तुम्हाला स्पर्शाच्या माध्यमातच सील करायचं आहे. ओके मॅम. ठीक आहे. हो हो म्हणजे त्यांचा शक्तिपात होणं गरजेचं नाहीये नाही काय? नाही नाही, कुठल्याही व्यक्तीचा शक्तिपात होणं गरजेचं. आता आपण अॅनिमलला सुद्धा रेकी देऊ शकतो. ठीक आहे. आपल्या हम्म. गाड्यांना म्हणजे नॉन लिव्हिंग थिंगला पण आपण रेकी देतो. तर हम्म. त्याच्यावर जरूर नाही की त्यांनी रेकी त्यांना माहिती पाहिजे की नाही रेकी शिकली पाहिजे. रेकी ही हम्म. आपण आपल्याला येणं गरजेचं आहे. ठीक आहे. आणि हम्म. ज्या ट्रीटमेंट मी सांगते ओके. सेकंड आणि थर्ड लेवलचं नॉलेज तुम्हाला असणं गरजेचं आहे. ओके. प्रीती भेले मॅडम बोला. मॅडम ह्या उपचारादरम्यान मला असं शरीर म्हणजे असं ते जाणवत होतं काहीतरी. पण त्या दरम्यान ना माझा हा जो डावा हात आहे हा खूप भारी पडलेला होता. त्याच्यात ब्लॉकेज तर हा डीप कशाने लेवलचे पडला असं? म्हणून झाले ते होऊन जाईल कमी. है कुछ तो भी पड़ा है उसके अंदर. जुना पेन काहीतरी असा खूप अच्छा. जास्ती आहे जो त्यांनी कॅरी करून हा ठेवलेला. हा तो असा जसं होमिओपॅथी औषध दिल्यावर नाही का कधी कधी जास्ती पेन वाढतो त्याच पद्धतीने हो ही जी ट्रीटमेंट आपण देतो तर ही मेडिसिन फ्री ट्रीटमेंट है. तो त्याच्यामुळे जो अंदर पड़ा हुआ है निगेटिव्ह वो कभी कभी उलट पुलट हो जाता है. हो अचानकच अगदी खूप भारी पडून आला आता होता आता हा. रिलॅक्स होऊन जाईल काही वेळातच. हो हो ठीक आहे. ओके. वैशाली पवार. हा बोला येस वैशाली. मॅडम. बोला. हा मला पूर्ण मी हलत होती असं वाटत होतं आणि आता एकदम डोकं रिलॅक्स झालंय. चलो ग्रेट. छान. थँक्यू मॅडम. सुप्रिया मॅडम. हा नमस्कार मॅडम. हा बोला. ताप आला होता. मी तापाच्या अवस्थेतच बसली आहे पण आता जरा खूप बरं वाटतंय मला. अंग म्हणजे थंड झालं आणि घामाघूम झाले मी पूर्ण. ओके. 4 सेंटीमीटर टाका. मेसेज टाकता का कसं काय राहायचं तुम्हाला तर ओके. चला. सो आता आपण सगळ्यांचा पेन थोडा थोडा कमी होताना बघितला. आता आपण अभी भी किसी का बहुत ज्यादा पेन बचा है या फिर हात वगैरे वर जात नाही असं कोणी व्यक्ती आहे का खूप काहीतरी दुखत आहे काही कारणाने हात वर जात नाही किंवा गुडघा उचलायला त्रास जास्ती चालायला म्हणजे गुडघ्याचा पेन आहे असा कुठला एखादा व्यक्ती आहे की त्याने ऍड्रेस करावा आता ऐसा ऐसा कोई पेशंट है तो. नीलिमा तपाडी आहे मॅडम. काय प्रॉब्लेम आहे बोला. मॅडम माझं शोल्डरचं हे आहे ना मी पडले होते तर हे हम्म. उजव्या हाताचा शोल्डर जो आहे ना तो खूप जास्त दुखतोय इथून पूर्ण आणि केव्हा मागे केव्हा जात नाही हात केव्हा पूर्ण. पडला होता ते सांगा. अं, तरी मला 1 महिना झाला पडून. ओके. 1 महिना झाला पडला होता. ठीक आहे. डोळे बंद करा. पण खूप त्रास होतोय. कुठे राहता फिजिओथेरपी चालू आहे माझी. कुठे राहता तुम्ही ते सांगा आधी. औरंगाबाद महाराष्ट्र. ओके. औरंगाबादला राहता. छत्रपती संभाजीनगर म्हणतात ना अच्छा. आता. आमच्या शहरात तर तपाडिया सिटी सेंटर मॉल आहे मोठा. हा आमच्या अमरावतीत मॉल आहे म्हटलं. तुमच्या शहरात आहे. चला. अच्छा अच्छा. चला आता दोन्ही डोळे बंद करा पटापट आणि पूर्ण डोळे बंद करून बस रिलॅक्स रिलॅक्स. मला दिसलं पाहिजे तुम्ही. मला दिसत नाहीये तुम्ही. दिसत नाहीये तुम्ही. आता ओके. आता दिसले का? आता दिसत आहे. ओके. दोन्ही डोळे बंद करा. अनंत स्रोतातनं येणारी दिव्य ब्रह्मांडी ऊर्जा तुमच्यापर्यंत पोहोचत आहे. अनंत स्रोतातनं वाहत येणारी दिव्य ब्रह्मांडी ऊर्जा तुमच्यापर्यंत पोहोचत आहे आणि ही दिव्य ब्रह्मांडी ऊर्जा तुमच्या पूर्ण फोर्सने उजव्या शोल्डरमध्ये पोहोचत आहे आणि उजव्या शोल्डरमध्ये पोहोचून तिथे ज्या कुठल्या कारणाने ज्या कुठल्या वेदना आहे त्या वेदनांना शोषून काढत आहे परमनंटली परमनंटली परमनंटली. जस्ट रिमूव्ह जस्ट रिमूव्ह जस्ट रिमूव्ह जस्ट रिमूव्ह परमनंटली परमनंटली परमनंटली. आता बघा एक युनिव्हर्सल लाईफ फोर्स मधनं एक पॉवरफुल व्हॅक्युम क्लीनर तिथे पोहोचलेला आहे आणि त्या व्हॅक्युम क्लीनर मधनं
एक सोर्स ऑफ पॉझिटिव्ह एनर्जीचा एक फ्लो येऊन तिथे तुमच्या ज्याही वेदना आहे त्याला परमनंटली काढून घेत आहे. परमनंटली जस्ट रिमूव्ह, जस्ट रिमूव्ह, जस्ट रिमूव्ह, जस्ट रिमूव्ह, परमनंटली, परमनंटली, परमनंटली. व्हॉट एव्हर निगेटिव्हिटी इज देअर ते तिथून काढून घेतल्या जात आहे परमनंटली, परमनंटली, परमनंटली. ज्याही तुमच्या वेदनांच्या संवेदना आहेत त्या सगळ्या तिथून कायमस्वरूपी खेचून बाहेर काढल्या जातात. संपूर्णतः बाहेर काढल्या जातात. संपूर्ण 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 त्या बाहेर काढल्या जात आहे. आणि आता तुमचं त्या सगळ्या वेदना घेऊन त्या व्हॅक्युम क्लिनर दूर ब्रह्मांडातून एक मोठा ब्लास्ट आणि त्या नकारात्मक ऊर्जांची तुमचं कायमस्वरूपी डिस्कनेक्ट झालेलं आहे. आणि आता ब्रह्मांडामधनं एक पॉवरफुल उपचारक ऊर्जा तुमच्यापर्यंत पोहोचत आहे आणि ती तुमच्या पूर्ण शोल्डर पासनं त्या उजव्या हाताला पूर्णपणे व्याप्त करत आहे आणि पॉवरफुल ऊर्जांचा फ्लो तुमच्या शोल्डर पर्यंत येतोय आणि त्या दिव्य ऊर्जा तुमच्या शोल्डरला स्पर्श करून पूर्ण उपचार प्रदान करत आहे. संपूर्ण हिलिंग, संपूर्ण हिलिंग, संपूर्ण हिलिंग, संपूर्ण हिलिंग, संपूर्ण उपचार होतोय. संपूर्ण उपचार, संपूर्ण उपचार. यू आर फिलिंग मोर रिलॅक्स, मोर रिलॅक्स, मोर रिलॅक्स, मोर रिलॅक्स. यू आर फिलिंग मोर रिलॅक्स, रिलॅक्स, रिलॅक्स. आणि आता दिव्य रेकी शक्तीच्या ऊर्जांनी तुमचा हात संपूर्णतः स्वस्थ झालेला आहे, स्वस्थ झालेला आहे, स्वस्थ झालेला आहे, स्वस्थ झालेला आहे. संपूर्ण स्वस्थ, संपूर्ण स्वस्थ, संपूर्ण स्वस्थ, संपूर्ण स्वस्थ. हे ईश्वर ऐसा ही हो, ऐसा ही हो, ऐसा ही हो. तथास्तु, तथास्तु, तथास्तु. स्लोली ओपन युअर आईज आणि एकदा हाताचा पेन किती टक्के कमी झाला ते बघा. डोळे उघडा. चेक युअर हाताचा पेन कमी किती झाला, कारण ऍक्च्युली 20 मिनिटं हिलिंग करावं लागतं, तेवढा वेळ आपल्याकडे नाहीये. मी फक्त प्रॅक्टिकल दाखवलं तुम्हाला. बघा हाताचं दुखणं किती कमी झालंय. मॅडम भरपूर कमी झालेलं आहे, चालेल. पण अजून म्हणजे हात मागे नाही जात आहे पूर्ण. मॅडम, हे बघा, हे शोल्डरला 20 मिनिटं हिलिंग करावं लागतं. मी फक्त 2 ते 3 मिनिटात तुमचा पेन जेवढा कमी व्हायचा तेवढा केला. ठीक आहे. रेकी कुठले मॅजिक नाही, त्यालाही वेळ द्यावा लागतो. मॅडम, मॅडम एक विचारायचं आहे तुम्हाला. हा, विचारू का? 2 मिनिट. आवाज ब्रेक झाला तुमचा, बोला. म्हणजे समजा मी- आवाजच येत नाहीये मॅडम, तुमचा आवाज ब्रेक होतोय, आवाज येत नाहीये काहीच. आवाज येत नाहीये, फोटो आवाज वगैरे, येत तर तुम्ही नाहीये. हिलिंग करू शकता का? काय हिलिंग करू शकता का? कशाचं हिलिंग? येतोय का? आता येतोय का? हा, आता येतोय, बोला. आता येतोय का? हा, लवकर बोला. माझं हिलिंग करू शकता का तुम्ही? म्हणजे हा, मॅडम, त्याच्यासाठी वेगळी प्रोसेस आहे, वेगळी पद्धत आहे हिलिंगसाठी. ठीक आहे. ओके. आपल्याकडे चला, आता आपण आज गुरुवार आहे आणि नेहमीप्रमाणे आपल्या जी बॅच असते रेकीची, त्याचं सेकंड आणि थर्ड लेवलची माहिती आपण दर गुरुवारी जेव्हाही आपलं बॅच असतं त्याच्या नेक्स्ट जो थर्सडे असतो त्या थर्सडेला देत असतो. तर त्या पद्धतीने आज गुरुवार आहे. आपली पुढची रेकी सेकंड लेवलची जी बॅच आहे ती सोमवारपासून 3 ते 4 या वेळात चालू होणार आहे. त्याच्यामध्ये त्याची पूर्ण डिटेल तुम्हाला ग्रुपवर मिळेल. आपले कुठलेही पेड प्रोग्राम असतात याच्या पुढच्या लेवल, त्याचं लाईफ टाइम ऍक्सेस असतं, म्हणजे माझ्या. ठीक आहे. जितनी चाबी मेरी रामने भरी है और जब तक मैं ये क्लासेस ले पाऊंगी, त्याचं तुम्हाला लाईफ टाइम ऍक्सेस आहे. ठीक आहे. दुसरी गोष्ट, त्याचं रेकॉर्डिंग तुम्हाला मिळतं आणि तुम्ही कितीदा बॅच रिपीट करू शकता. त्याचा फायदा काय आहे, बरेचसे तुम्ही क्लासेस करता तर क्लास संपला की तुम्ही कुठे, टीचर कुठे, असं होऊन जातं. पण इथे आमची पूर्ण टीम तुमच्या मदतीसाठी असते, कारण पहिली तुम्हाला शिकता शिकता जाते. ऍक्च्युअल प्रॅक्टिस जेव्हा करता ना तेव्हा प्रॉब्लेम येतो की, आणि तेव्हा कोणीतरी पाहिजे असतं समजून सांगायला. तर तेव्हा मी आणि माझे सगळे जे टीम मेंबर्स आहे ते तुमच्या सपोर्टसाठी असतात. प्लस पडू नये, पण आपल्या कुटुंबांना एखाद्या हिलिंगची गरज पडली, म्हणजे असं नका म्हणू की पोरांचा पेपर आहे, आज माझा हात दुखून राहिला, डोकं दुखून राहिलं, मग हिलिंग द्या, त्यासाठी नाही. पडू नये, पण एखाद्याला इमर्जन्सी हिलिंगची गरज पडली, जसं एखादा व्यक्ती आयसीयू मध्ये ऍडमिट आहे, एखाद्याची खूप प्रेग्नन्सी क्रिटिकल आहे, डिलिव्हरीसाठी डॉक्टरांनी अजून क्रिटिकल सांगितलेलं, अशा क्रिटिकल केसेसमध्ये आपली टीम व्हर्टिक्स हिलिंग सेंटरची
फ्री ऑफ कॉस्ट हिलिंग करते फक्त सेकंड आणि थर्ड लेवलच्या विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या नातेवाईकांना. लेवल 1च्या फ्री सेशन मध्ये ही फॅसिलिटी नाही देऊ शकत, कारण लेवल 1 मध्ये आपल्या स्टुडंटचा आकडा लाखोंमध्ये आहे आणि तेवढं हिलिंग करण्यासाठी आमच्याकडे हिलर उपलब्ध नाही. त्याच्यामुळे लेवल 1च्या स्टुडंटसाठी ही फॅसिलिटी आम्ही देऊ शकत नाही, आम्हाला मर्यादा आहे. पण सेकंड लेवल आणि मास्टर लेवलमध्ये जेवढे स्टुडंट आहेत, या सगळ्या स्टुडंट आणि त्यांच्या नातेवाईकांसाठी आपल्या टीमकडे उद्या चालून तुम्ही पण या टीममध्ये सहभाग होऊन तुम्ही ते हिलिंग पोहोचवू शकता. तर तिथे फक्त त्या ग्रुपमध्ये तुम्हाला ऍज पर रिक्वेस्ट ऍड करून ते हिलिंग तुम्ही तुमच्या मार्फत देऊ शकता. ठीक आहे. जिथे जिथे ज्याला ज्याला गरज आहे त्या पद्धतीने ते हिलिंग तिथे दिलं जातं. त्यासोबत या कोर्समध्ये आपण रेकी सेकंड लेवल त्याच्यात आपण जगात जसं मी तुमचं हिलिंग केलं, मी एका ठिकाणी आहे, तुम्ही आपापल्या घरी आहात, वेगवेगळ्या शहरांमध्ये आहात, वेगवेगळ्या राज्यांमध्ये आहात, तर तिथे आपण हिलिंग तर वेगवेगळ्या देशांमध्ये पण आपण हिलिंग पोहोचवू शकतो रेकीच्या माध्यमातून. ते टेक्निक तुम्हाला प्रॅक्टिकली शिकवल्या जाणार आहे. तुमच्या सकारात्मक इच्छा पूर्ण करण्यासाठी गाडी घ्यायचं, बंगला घ्यायचा, मुलांचं शिक्षण करायचं, लग्न करायचं, व्हॉट एव्हर युअर ड्रीम्स आर देअर, ते पूर्ण करण्यासाठी विश बॉक्स शिकवल्या जाणार आहे. टेलिपॅथिक हिलिंगच्या माध्यमातून माइंड हिलिंग शिकवलं जाणार आहे. त्याच्यानंतर मास्टर लेवलमध्ये सगळ्यात पॉवरफुल सायकिक सर्जरी तुम्हाला करायला शिकवल्या जाणार आहे. त्यासोबतच घराचा आणि व्यक्तीचा सायकिक अटॅक कसा काढायचा, नकारात्मक ऊर्जांचे जर आक्रमण झाले असतील तर ते दूर कसे करायचे ते शिकवलं जाणार आहे. क्रिस्टल थेरपी प्लस पेंडुलम डाउजिंग देखील तुम्हाला शिकवल्या जाणार आहे. त्यासोबतच मेडिसिन बुद्धा रेकी पण तुम्हाला शिकवल्या जाणार आहे. आणि या सर्व कोर्सेसची जेवढंही मी तुम्हाला सांगितलेलं आहे, या संपूर्ण कोर्सेसची फी आहे आपली मात्र 6,000 रुपये विथ लाईफ टाईम ऍक्सेस. किती आहे? 6,000 रुपये. जे लोक इंटरेस्टेड आहे, या अजून आपलं शनिवारपर्यंत लास्ट सेशन आहे, सॅटर्डे आपला लास्ट डे आहे क्लासचा, या शनिवारी आपला क्लास होणार आहे. ठीक आहे. तर शनिवारपर्यंत आपण जे सेशन घेणार आहे, तर सोमवारी आपली ही बॅच चालू होणार आहे 6 जुलैला. ठीक आहे. 6 जुलैला आपली ही बॅच चालू होणार आहे आणि तुम्हाला त्या बॅच साठी उपस्थित राहायचं आहे. ठीक आहे. त्यासाठी आज तुमच्या ग्रुपवर एक मेसेज येईल. त्या मेसेजमध्ये जीपे नंबर दिलेला आहे, त्यासोबत स्कॅनर देखील पाठवला जाईल. त्याच्यावर तुम्ही पेमेंट करून तुमची फी पे करू शकता. 6,000 ही फी रेकी सेकंड लेवल, रेकी मास्टर लेवल, क्रिस्टल थेरपी, पेंडुलम डाउजिंग, मेडिसिन बुद्धा रेकी या सर्व कोर्सेसची मिळून एकत्रित फी आहे. ठीक आहे. या सर्व कोर्सेसची मिळून एकत्रित फी आहे. ओके. तर त्याच्या पलीकडे तुम्हाला कुठलीही फी द्यायची गरज नाही या कोर्सेससाठी. माझ्याकडे कोर्सेस भरपूर आहे. ठीक आहे. पण सध्या आपली ही जी ऍडमिशन आहे रेकी लेवल 2, रेकी मास्टर लेवल, क्रिस्टल थेरपी, पेंडुलम डाउजिंग, मेडिसिन बुद्धा रेकी एवढ्यासाठी 6,000 फी विथ लाईफ टाईम ऍक्सेस ही फी राहणार आहे. आणि आपली बॅच सोमवारी चालू होणार आहे 3 ते 4. आपली ऍडमिशन प्रोसेस आजपासून चालू झालेली आहे. सोमवारी 12 वाजेपर्यंत तुम्हाला फी पे करायची आहे. अगदी आत्ताच या क्षणाला केली पाहिजे असं नाही. केली तर बेटर, तुमचं स्वागत आहे. ओके. 12 वाजेपर्यंत ऍडमिशन घेऊ शकता, कारण आम्हालाही आमच्या टीमला तुम्हाला ऍड करण्यासाठी थोडा वेळ लागतो. तर त्याच्यामुळे सोमवारी 12 वाजेपर्यंत फी पे करायची आहे. दोज आर इंटरेस्टेड सेकंड आणि थर्ड लेवलमध्ये ज्यांना ऍडमिशन घ्यायची आहे त्यांच्यासाठी ही सूचना आहे. बाकीचं तर लेवल 1चं आपण शनिवारपर्यंत अजून शिकणार आहे. त्याचं काय प्रोसेस आहे ऍडमिशन, अजूनही आपले बरेच टॉपिक राहिले. उद्या आपण बघणार आहे एनर्जी बॉल ऍक्टिव्हिटी, त्याच्यानंतर दैनंदिन रेकीची प्रॅक्टिस काय करावी या टॉपिकवर आपण उद्या चर्चा करणार आहे. परवा आपण मनी मंत्रा आणि तुमचे क्वेश्चन आन्सर्स एवढा आपण टॉपिक परवाच्या सेशनमध्ये घेणार आहोत. ओके. सो आता अजूनही काही कोणाचे प्रश्न असतील ते आपण बघू. स्नेहा पितळे मॅडम बोला. हॅलो, मला हे विचारायचं होतं की जे रेकी लेवल 2 and 3 आहे ना, त्याचे टायमिंग दुसरी काही बॅच असेल का लेट टायमिंग? बिकॉज मी 3 o'clock पर्यंत जॉबला असते, तर बाय द टाइम मी घरी येते ना, मी हाफ लाईक मिस करून लाईफ टाईम ऍक्सेस आहे. तुम्ही आता ऍडमिशन केली, नेक्स्ट बॅच आपली 4:30 ते 5:30 राहील, ती तुम्ही जॉईन करू शकता. लाईफ टाईम ओके म्हणजे रोटेशन चालू राहतं. त्या रोटेशन मध्ये तुमच्या सोयीनुसार तुम्ही कुठल्याही बॅचला येऊ शकता. तोपर्यंत तुमच्याकडे रेकॉर्डिंगचा ऍक्सेस आहेच. कारण तुमची अटुनमेंट होऊन जाईल. नाही तर तुम्ही म्हणाल की नेक्स्ट बॅच चालू होईल तेव्हा बघेल, तर तुमचे अटुनमेंट सेकंड आणि मास्टर लेवलचे राहून जाईल आणि तेवढंच डिले तुमची प्रॅक्टिसला होईल. ओके ओके ठीक आहे. ओके, हा, थँक्यू. ओके. राधिका मॅडम बोला.
हे किती दिवसात कम्प्लीट होईल हे लेवल? मॅडम 20 दिवस मिनिमम लागतात आणि आपला क्लास मंडे टू फ्रायडे असतो, सॅटर्डे संडे ऑफ असतो. येस येस. ठीक. ओके ठीक आहे. चित्रा मॅडम अनम्यूट करा. चित्रा मॅडम बोला. माईक ऑन करा चित्रा मॅडम. तोपर्यंत सुप्रिया मॅडम. मॅडम चित्रा मॅडम तुम्ही माईक ऑन करताय आणि परत बंद करताय. हा बोला मॅडम, झाला on. हा बोला चित्रा मला मॅडम. हा मी मागच्या ऑक्टोबरमध्ये पोटावर पडले होते असे फॉलर बेडवरनं, तर इंटेस्टाईन मध्ये स्वेलिंग होती, पण ह्या 2-3 दिवसात ती खूप दुखणं कमी झालेलं आहे. ग्रेट, छान. आणि हा हा कान जो आहे माझा डावा, तर ढास लागून लागून खोकल्याची हा बंद आहे माझा. थोडंफार ऐकू येतं, बाकी काही ऐकू येत नाही. इतकं दडा आहे, अजूनही निघाला नाही येतो. मॅडम एक एक प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल ना. आपल्या शरीरावर जर 10 प्रॉब्लेम असेल, एकेका हिलिंग मधनं एक आणि मी नाही, मला तसं नाही म्हणायचंय. तर त्या फक्त पोटाचा पद्धतीने जो माझा मेन प्रॉब्लेम होता तो खूप कमी झालेला आहे चला छान. तर या practice 2 करा. दिवसाच्या ह्याच्यामध्ये. हा पुढच्या सेशनसाठी ऍडमिशन घ्या. मग आपले मध्ये मध्ये हिलिंग सेशन होतच असतात आणि तुमची सेल्फ प्रॅक्टिस हा. याच्यात तुम्ही स्वस्थ जीवन आरामात जगू शकता. ठीक आहे. हो ओके चालेल. चालेल. धनंजय सर. नमस्कार. थँक्यू. नमस्कार मॅम. नमस्कार. मॅम मी रेकी लेवल फर्स्ट जे आहे ते एका ठिकाणी केलेलं आहे, तर मग मला तुमच्याकडे सेकंड आणि थर्ड करता येईल का? हो बिलकुल करता येईल, कारण तुम्ही आता हा जो अभ्यासताय तर माझ्या टेक्निक्स तुम्हाला लक्षात आल्या. त्याच टेक्निकला आपण ऍडव्हान्स लेवलवर सगळ्या गोष्टी शिकून तुम्ही ही प्रॅक्टिस करू शकता. सेकंड आणि थर्ड लेवलचा शक्तिपात तो तुम्ही माझ्याकडनं घ्यायचा. आणि फर्स्ट लेवलचा जो शक्तिपात आहे मग त्याच्यामध्ये काही परत घ्यावं लागेल का? नाही, शक्तिपाताचं हे नाही. सेकंडचा जेव्हा तुम्ही शक्तिपात घ्याल आणि ऍक्टिव्हेशन कराल तर तुम्हाला त्या ऊर्जांचा अनुभव येऊन जाईल. अच्छा, परत फर्स्ट लेवलचा घेण्याची गरज नाही तुमच्याकडनं. ओके ओके, थँक्यू. ओके सर. वैशाली पटेल. वैशाली पवार. हा बोला मॅडम. नमस्कार मॅडम. हा नमस्कार मॅडम. माझं ना 2-3 दिवसाचं राहून गेलं, माझ्या मीटिंग्स होत्या ना, तर आजच मी जॉईन झाली आहे. मग कसं काय करू पुढचं? मॅडम त्याचं रेकॉर्डिंग बघून घ्या ना. आपल्याकडे सोमवारपर्यंत वेळ आहे. जेवढं मिस झालंय तेवढं हो रेकॉर्डिंग चालेल. बघून घ्या तुम्ही. ठीक आहे. हो चालेल चालेल मॅडम. हो 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 थँक्यू. लीना मॅडम अनम्यूट करा. माईक ऑन करा. लीना मॅडम माईक ऑन करा. मी माझ्याकडनं केलाय तुमचा माईक ऑन. मनीषा शहा मॅडम म्यूट करा. हा मॅम. हा पहिले मनीषा मॅडमला बोलू द्या. हा बोला मनीषा मॅडम. मॅडम मी व्हर्टेक्स ऍप डाउनलोड केलंय, पण त्यात काही येतच नाहीये सरळ. मॅडम तुम्ही कुठल्या लेवलला आहात? म्हणजे रेकॉर्डिंग वगैरे असतात असं कुठल्या बोलला होता ना लेवलला तुम्ही. कुठल्या लेवलला आहे तुम्ही? मी सेकंड लेवलला. आता सेकंड लेवल साठी तुम्ही सेकंड. क्लासमध्ये सांगितलेलं आहे की तुम्ही टीम साठी दुपारी 1 ते 5 मध्ये फोन करा. टीम स्टेप बाय स्टेप व्हिडिओ कसे बघतात ते तुम्हाला गाईड करेल. तर तुम्ही त्यांना फोन करा, ते तुमचं 2 मिनिटात काम करून देतील. ठीक आहे. ठीक आहे. ओके. हा लीना मॅडम बोला. हा नमस्कार मॅम. नमस्कार. मला असं विचारायचं होतं मॅम, माझं म्हणजे आता मला हे करायचं आहे आपलं सेशन, तर ते किती दिवसाचं असेल? 6,000चं. 20 दिवसांचं विथ लाईफ टाईम ऍक्सेस. कितीदा तुम्ही नंतर रिपीट करू शकता. पहिलं सेशन संपायला हा म्हणजे जोपर्यंत आपल्याला मला म्हणजे कळत नाही पूर्ण. हा जोपर्यंत मी म्हणजे
त्याच्यामध्ये मला सगळं कळत नाही तोपर्यंत लाईफ टाईम. बिलकुल बिलकुल येऊ शकता तुम्ही. ठीक आहे, ओके. आणि पुढचं जर आपल्याला करायचं असेल परत तर लेवलचं करू शकता ना तुम्ही. किती लेवल ग्रँड मास्टर याच्यानंतर याच्यात तुम्ही मास्टर म्हणजे परफेक्ट हिलर बनता ह्या 6,000 मध्ये. नेक्स्ट त्याला माझ्यासारखं ट्रेनर बनायचं असेल तर ओके तुम्हाला शिकायचंय, अन्यथा गरज नाहीये. ओके छोटी गरज. ओके. पहिले हे याच्यातच परफेक्ट होऊन जावं, हो आहे हो, की हे नाही? मास्टर हिलरचा कोर्स पहिले आहे. हे परफेक्ट मग नंतर पुढचं. येस. ओके ओके ओके. मॅम मला ऍड करा ना, म्हणजे मग मागच्या वेळेला मी ना खूप मेसेज टाकले पण मग ऍड नाही केलं त्याच्यामुळे माझं राहून गेलं. आता ह्या वेळेला मी पे करते. नंबर तुमच्याकडे असेल ना तर त्या नंबरवर कॉल करा, लगेच तुम्हाला ऍड केलं जाईल. बरं बरं. थँक्यू थँक्यू. ओके ओके चालेल. चला, सो थँक्यू 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 व्हेरी मच. इथे आपण थांबू. दिव्य रेखे शक्ती आपल्या जीवनात परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर आणि दीर्घायुष्य निर्माण करो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. मला ऐकून घेतलं यासाठी कोटी कोटी आभार. थँक्यू 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 व्हेरी मच. धन्यवाद.